आपल्याला प्रत्येकालाच काहीतरी चटपटीत खाऊसं वाटतं आणि जर ते चटपटीत खाणारी गोष्ट मोमोज असली तर अजूनच भारी. प्रत्येकाला मोमोज आवडतात, मग ते लहान व्यक्ती असो की मोठा व्यक्ती असो. आणि ती मोमोज जर पत्ताकोबीची असली तर अजूनच भारी. हे जे पत्ताकोबीचे मोमोज होते जे मी घरच्या घरी ट्राय केले, खूपच भारी आणि भन्नाट झाले होते. एकदा का जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर नक्की तुम्ही नेहमी हेच बनवून खाणार, एवढे भारी झाले होते आणि अगदी सोप्या रीतीने बनतात. तर सर्वप्रथम मी बाजारातून अशी फ्रेश पत्ताकोबी आणली होती आणि त्याचं एक एक पान आपल्याला वेगळं करून घ्यायचंय. असे भरपूर पानं वेगवेगळे काढून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी तापायला ठेवणार आणि त्यामध्ये चिमूटभर मीठही टाकून देणार आणि पत्ताकोबीची जे पानं आहे एक एक करून आपल्याला वाफवून घ्यायचे. हलकेसे 2 ते 3 मिनिटं आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये उकळी येऊ द्यायची. पानांना असे सॉफ्ट होऊ द्यायचे, ज्याच्याने ते बिलकुल सॉफ्ट आणि नरम आपले 2 ते 3 मिनिटात पत्ताकोबीचे पानं बनवून तयार होऊन जातात. तर असं एक एक करून मी 3 मिनिटानंतर पानं काढून घेणार आहे. आता एका कढाईमध्ये आपल्याला जे पत्ताकोबी मोमोजची फिलिंग आहे ते तयार करून घेऊ. तर सर्वप्रथम एका कढाईमध्ये चम्मचभर तेल टाकलंय. आलं लसूणची पेस्ट म्हणा किंवा असं ग्रेट केलेलं आलं लसूण टाकून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चिरलेला कांदा, शिमला मिर्च एक चिरलेली, ग्रेट केलेलं मी इथे गाजर टाकून घेतलंय आणि पत्ताकोबी टाकून घेतली छोटी वाटीभर आणि त्याला मस्तपैकी आपल्याला 1 ते 2 मिनिटं असं वाफू द्यायचंय. मध्ये मी झाकण ठेवून त्याला वाफू देणारे, जेणेकरून सर्व भाज्या आपल्या मस्तपैकी सॉफ्ट आणि क्रंची टेस्टवाल्या तयार होऊन जातात. आता याच्यामध्ये खूप जास्त मी पनीर टाकून घेणार आहे. तुम्हाला पनीर जितकं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. मी जास्त प्रमाणात पनीर वापरणार आहे आणि असं बघताच बघता आपली जी पत्ताकोबीची मोमोजची फिलिंग आहे खूपच भारी आणि भन्नाट बनते. आता यामध्ये मी ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान चटणी एक एक चम्मच टाकून घेणार आहे आणि थोडंसं टोमॅटो केचप पण आपण टाकून घेणार आहे. आता यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि परत अर्धा मिनिटं किंवा अर्धा मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये आपली बघताच बघता फिलिंग तयार होऊन जाते. आता माझ्याजवळ ग्रीन ऑनियन होतं तर तेही मी असं बारीक कट करून टाकून दिलंय, असलं तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही कोथिंबीरही चिरून टाकू शकता. आता फिलिंग आपली तयार झालेली. थंड झाल्यानंतर असं जे पत्ताकोबीची पानं आपण पाण्यामध्ये वाफवून घेतले, एक एक करून त्याच्यामध्ये चमचाभर आपण फिलिंग भरून घेऊ आणि असं फोल्ड करून आपल्याला पत्ताकोबीच्या मोमोजचे आकार द्यायचे. तर बघू शकता किती भारी आपले मोमोज बनवून तयार होऊन जातात आणि ह्या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही, पण टेस्ट इतका भारी होता की लेकरं असो किंवा मोठे असो तुम्हाला सर्वांनाच खूप आवडणार. तर ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. पत्ताकोबीचे मोमोज जे बनले होते ते मार्केटपेक्षाही भारी बनले होते आणि तुम्ही कुठलाही मोमोज खायला विसरून जाणार, इतके भारी आणि टेस्टी होते. तर नक्की ट्राय करा. तर असं एका कढाईमध्ये तेल किंवा बटर टाकून त्याला दोघी साईडनं आपल्याला असं शेकून घ्यायचंय, पलटून घ्यायचंय आणि असं मस्त शेकल्यानंतर आपले भन्नाट स्वादवाले मोमोज बनवून तयार आहे. एकीकडे मी चटणी तयार करून ठेवलेली होती. तर गरमागरम आपले पत्ताकोबीज मोमोज बनवून तयार आहे. तुम्ही हे मोमोजची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि अशा सोप्या आणि भन्नाट रेसिपीज करता मराठी तडकाला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजून रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार. तुम्ही बघू शकता की दिसायला किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे ही पत्ताकोबी मोमोज. खायलाही तेवढेच भारी आणि मस्त चववाले होते. मला पूर्ण खात्री आहे एकदा का जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर नेहमी तुम्ही पत्ताकोबी मोमोज बनवून खाणार. तर अशा सोप्या रीतीने बनणाऱ्या रेसिपीज करता मराठी तडकाला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.